नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 20वा श्लोक. श्लोक 20वा. बहुहिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. जन्म मृत्यूच्या येरझऱ्या आणि जन्म ते मृत्यू या दरम्यान असणारे आयुष्य, मग ते मानवाचे असो किंवा मानवेतर प्राण्याचे, किती कष्टप्रद असते. जन्माच्या क्षणापासून आपण भोग भोगत असतो ते पुढचे संपूर्ण आयुष्य यातना, क्लेश, मनस्ताप, दुःख, वेदना यातच व्यतीत होत असते. त्यातून थोडीफार सुटका साधण्यासाठी आपण भासमान सुखाच्या मागे धावत जातो. ज्या सुखाच्या मागे धावत राहिलो ते सुख असे काही नव्हतेच, आणि असले तरी ते अगदी क्षणभंगूर होते. हे एवढी यातायात झाल्यानंतर कळते. पण आपलं जे अधीर मन असतं ना, ते तेवढ्यावरच थांबत नाही. ते उतावीळपणे पुन्हा पुन्हा नव्या सुखाच्या मागे आंधळेपणाने धावत राहते. सगळे मायेचे खेळ, अज्ञानाचे भांडार. आपण आपल्या डोळ्यावर पट्टी बांधल्याप्रमाणे अगदी आंधळेपणाने वागत असतो. अशा वेळी समर्थ आपल्याला कटू आठवणींचे स्मरण करून देतात. आपल्या डोळ्यात अंजन घालून दृष्टी स्वच्छ आणि साफ करतात. बघा, समर्थांचं किती बारीक निरीक्षण आहे. समर्थ म्हणतात, मातेच्या उदरात जीव निर्माण झाला, जीव वाढू लागला. त्या वेळेपासूनच आपल्या दुःखाला सुरुवात झाली. मातेच्या गर्भाशयातील बंदिस्त ठराविक उष्णतेच्या वातावरणात आकारबद्ध होत असलेला तो जीव नाळेमुळे सुरुवातीपासूनच बांधला गेला. त्या तेवढ्याशा जागेमध्ये हातपाय पोटाशी घेऊन 9 मास 9 दिवस तसेच बांधून राहायचे. पुढे पुढे तर खाली डोके आणि पायाचा भाग वर अशा स्थितीमध्ये राहायचे. आईची मानसिकता, आईचा आहार, आईचा विहार, सवयी ह्या सगळ्याचे परिणाम भोगायचे. शिवाय जन्मानंतर कौतुकातूनही म्हणजे अतिकौतुकातूनही भोगाव्या लागणाऱ्या यातना, क्लेश हे काही कमी असतात. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्रास आहेतच, केवळ त्या त्रासांचं स्वरूप मात्र वेगळं वेगळं असतं. अशी ही सारी जीवनाची कथा आणि व्यथा. कर्माच्या फेऱ्यांमध्ये किती जन्म घ्यायचे, किती वेळा हेच करत राहायचे. त्यापासून खऱ्या अर्थाने सुटका साधण्यासाठी कधी प्रयत्न करायचा की नाही करायचा. आपण आपली दृष्टी सत्याच्या वाटेकडे कधी वळवणार की नाही वळवणार. म्हणून समर्थ मनाला सांगतात, भोवतालच्या जगातील भासमान आकर्षण खुणावत असले तरी त्या खोट्या मोहात अडकू नकोस. जीवनाच्या सुरुवातीपासूनचे भोग आठव, क्लेश यातना आठव, आणि या जन्म मरणाच्या दुष्टचक्रातून स्वतःला सोडवून घेण्यासाठी, खऱ्या अर्थाने मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्नरत राहा. त्यासाठी शाश्वत सत्याच्या मार्गावरून
मार्गक्रमण करीत राहा. धन्यवाद.